लोकांना घाबरवण्यासाठी, पण ते न्यूज एवढी फास्ट पसरली नाही जी, कारण काय आता वाघाचे असे खूप न्यूज पसरत आहेत हो, की नाही? खूपच काल पसरत रात्री आहे. तिकडे झाला, हो, हो. आता हे झाला. पण आम्हाला आम्ही असं ऐकलं का तुम्ही व्हिडिओ काढले, फोटो काढले म्हणून. नाही नाही, काही लोकांना लोकं फक्त करतात. दुपारी पतंग लोकं उडवते का करतात. नाही, तर त्यांना थोडंसं आम्ही सांगत होतो, तर ते नाही, सांगू ग्रुपवरून नका. फास्ट फास्ट म्हणजे केले कसं ते. ते एकदम म्हणजे तुमच्या अफवेमुळे बघा ना इकडे किती लोक आले, हो. चुकीची अफवा पसरवल्यामुळं. असं नका तर करू. ते चुकीची अफवा असेल बा, म्हणून आम्ही ते करून बघायला गेलो, तर ते खरंच चुकीचे आहे असं वाटलं. म्हणजे आम्हाला एक भीती एवढ्या वाटली सिटी ना. मध्ये वागता येणार नाही ना. नाही. बरं, आता आम्ही बाहेरून आलो, हा. लोक त्या झुडपात दिसला अरे, कोण हो राहिले ना. यार, म्हणलं कुठं आहे? एक तर आता आम्ही म्हणून आलो मी आता बाहेरून आलो, तर दोन म्हणलं चार यांना लोकं खरंच कोणी म्हणून खरंच गेले. होता का? नाही ना, तो रेटे कॉलनीतला खरा असू शकते का, पण मग आम्ही विचार केला की AI AI वरूनच आहेत, आपण बनवू शकतो का, म्हणून आम्ही ते बनवून बघितलं. बरं, ठीक आहे. असं झालं तुम्ही व्हिडिओ. 27 तारखेनं आज दिनांक 27/12/2025 रोजी नंदोरी रोड महात्मा फुले कॉलनी संत तुकडोजी वाड येथे आम्ही आमची चमू आपल्या हिंगणघाट वन विभागाची आणि तसेच आपले पोलीस कर्मचारी आम्ही इथं पोहोचलो असता लोकांनी दिलेल्या आपल्या कालवरून आम्ही इथं पोहोचलो आणि वाघ इथं या परिसरात आहे अशी अफवा फैलली होती. त्या परिसरामध्ये आम्ही वन विभाग आणि तसे आपले पोलीस कर्मचारी आणि गावातील लोक जमलेली लोक आम्ही सर्च केला, तर त्या परिसरामध्ये वाघाचं अस्तित्व असल्याबाबतचा कोणत्याही प्रकारचे पाऊलखुणा किंवा छायाचित्र किंवा त्या वाघ किंवा विष्ठा अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाही. यावरून हिंगणघाटमध्ये काल सायंकाळी पण रिटे कॉलनीमध्ये अशीच अफवा होती, त्या परिसरात पण आम्ही सर्च केला, त्या परिसरामध्ये पण कुठल्याही प्रकारची वाघाचे अस्तित्व किंवा पाऊलखुणा आढळून आले नाही. या एकंदरीत परिस्थितीवरून असं लक्षात येऊन राहिलं का हिंगणघाट परिसरामध्ये हिंगणघाट शहरामध्ये लोकांनी वाघ असल्याबाबतची अफवा खूप जोरात फैलवत आहेत हे आम्हाला लक्षात येऊन राहिलं. त्यामुळे लोक कुठंतरी असं अफवा फैलवून एकमेकांना सांगण्यापेक्षा कुठंतरी प्रत्यक्षात पाहून असं अफवा फैलवू नये अशी मी वन विभागातर्फे आमच्या त्यांना विनंती करतो. त्यामुळे दहशतीमुळे एखाद्या हार्ट अटॅकनं मरून जाईल लोक असंही होऊ शकते. त्यामुळे विनंती करतो की यानंतर कोणीही अफवा फैलवू नये हिंगणघाट शहरामध्ये. माझं नाव प्रमोद सखाराम डटमल, पोलीस कॉन्स्टेबल, बकल नंबर 256 पोलीस स्टेशन हिंगणघाट. आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना डायल 112वरती कॉलर विजय शिरभाते यांनी माहिती दिली की रिठे कॉलनी संत तुकडोजी वाड परिसरात वाघ आल्याची माहिती दिल्याने आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो असता व त्या ठिकाणी वन विभाग हिंगणघाटचे कर्मचारीसुद्धा हजर असल्याने आम्ही त्यांच्यासह परिसराची पाहणी केली असता कुठल्याही प्रकारचे वाघाचे पंजाचे मार्क किंवा प्राणी दिसून आलेला नाही. हे सगळी अफवा केल्याची चर्चा ऐकावयास मिळाली आम्हाला. या संदर्भात आम्ही पोलीस व वन विभाग कर्मचारी यांच्या मार्फतीने परिसराची संपूर्ण पाहणी केलेली आहे. कुठेही वाघाचे निशाण किंवा वाघ दिसून आलेला नाही.